म्हणतच ना आता की मी मराठ्यांच्या विरोधक नाही, मी मराठ्यांच्या विरोधात काम केलं नाही, मी कधी असं करणारा नाही आहे, आणि तुम्ही रडकुंडी आलात. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. माझ्या मराठ्यांच्या वाटं जर कोणी गेलं ना तर मी त्याला गुडघ्यावरच टेकवितो. आणि तुम्ही रडकुंडीला आलात, उभ्या महाराष्ट्राने ते बघितलं, म्हणून तुम्हाला आम्ही एवढे वेळ सोडून देतो, तुम्हाला मी माफ करून टाकतो, काही हरकत नाही. पण इथून पुढं तुम्ही अशी चूक मराठ्यांच्या विरोधात करू नका. मी तुमचं इथून पुढं व्यंग करणार नाही. तुम्हाला आम्ही सोडून दिलं, कारण आम्ही एकदा, मराठ्यात म्हण आहे, एकदा दोनदा सोडून द्यायचं, माफ करायचं, तुम्हाला केलं. पण 28 ऑगस्टच्या आज जर तुम्ही केलं नाही तर बावनकुळे साहेब मी तुम्हाला सोडणार नाही. जे तुमच्या आईबद्दलचं तुमचं मत आहे तेच आमचं मत आहे. आम्ही भावनिक लोक आहेत मराठ्यांचे, पण आमच्या लेकराच्या अन्नात विष खाल्ल्यावर मी सोडू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमची केलेली चूक तुम्ही 28 ऑगस्टपर्यंत सुधारा. तुम्ही तुमच्या आईमाऊलीचं नाव घेतलं आणि मराठा विरोधी नाही मी असं घेतलं, म्हणून आई माऊली आहे, माऊली आहे ती. त्यामुळं तुम्हाला माझ्याकडून 100% आणि माझ्या मराठा समाजाकडून सुद्धा तुम्हाला आम्ही माफ केलं, सोडून दिलं. तुमचं इथून पुढं व्यंग करणार नाही. पण पुन्हा पुन्हा तेच सांगतो, इथून पुढं चूक मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करू नका, ही माझी तुम्हाला आग्रह आहे. आणि तुम्ही आता इथून पुढं पळीच्या टोळीच्या नादी लागून कुठाने कसलेच करू नका आणि मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पण 28 ऑगस्टच्या आत तुम्ही केलेली चूक तुम्ही सुधारा, ते प्रमाणपत्र सगळे द्या. काही म्हणणं नाही. इथून पुढं आम्ही तुम्हाला सोडून देऊ.